नागपुरातील जीवन विकास विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विकास आमटे यांची विशेष उपस्थिती होती। नागपुरातल्या दाभा परिसरातील गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रात रविवारी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जीवन विकास माजी विद्यार्थी परिवारातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। जीवन विकास विद्यालय उमरेडच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आनंदवन महारोगी सेवा समितीचे सचिव डॉक्टर विकास आमटे, ॲडव्होकेट गडकरी, नम्रता मेश्राम यांची विशेष उपस्थिती होती। तर कार्यक्रमात प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आणि नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांचा प्रामुख्यानं गौरव करण्यात आला। मेश्राम यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। आमच्या शाळेसाठी आणि आमच्या उमरेडसाठी अभिमानाची बाब म्हणजे त्यांना पद्मश्री मिळालेली आहे। हा मोठा गौरव होता। त्यामुळे आम्ही जीवन विकास माजी विद्यार्थी परिवार असं एक स्थापन केलं आणि जीवन विकास आदर्श माजी विद्यार्थी सन्मान समितीच्या माध्यमातून यावर्षी आम्ही असं ठरवलं की चंद्रशेखर मेश्रामांचा सन्मान करायचा। दरवर्षी आम्ही हे करू आणि ही सुरुवात आहे। प्रेमानंद गजबी आहेत आमच्या शाळेचे विद्यार्थी, असे पद्माकर तंत्रपाळे आहे, डॉक्टर गोपाळ बेले आहेत, अशी मोठी मोठी मंडळी आहेत ती। तर या सगळ्यांचा उल्लेख देशभर होतो, वेगवेगळ्या ठिकाणी होतो, तर ती आमच्यासाठी अभिमानाची बाब होते। या निमित्ताने आम्ही एकत्रित येतोय आणि हा त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे, पहिला कार्यक्रम आहे आणि याला आम्ही पुढे व्यापक स्वरूपात न्यायचा आहे, कारण की तो चंद्रशेखर मेश्राम सरांना लोकांनी ऐकावं अशी आमची तळमळ आहे।